मुलींच्या आई वडिलांची एक चूक होतीये ज्याच्याबद्दल मला आज बोलायचं आहे. असंख्य वर्ष झाले काही मुलींना आपल्याकडे अजूनही खूप रिस्ट्रिक्शन्स घातले जातात की 7च्या आत घरात परत यायलाच पाहिजे किंवा मुलांशी बोललं नाही पाहिजे. कॉलेजमध्ये ऑफिसेसमध्ये तुम्ही अजिबात मुलांशी बोलायचं नाही. बाहेर पिकनिक्सला त्यांना पाठवलं जात नाही. त्यांना कपडे कसे घालायचे ह्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जरा विरोध मुलींनी करायला सुरुवात केली की लगेच पालक म्हणतात ते लग्नानंतर तू बघ, हा सगळं ते लग्नानंतर कर. तू सगळं, तुला कुठे फिरायला जायचं आहे ना, लग्नानंतर नवऱ्याला घेऊन फिरायला जा. तुला काय पैसे खर्च करायचे आहेत ना, आम्ही काही फारसे पैसे देणार नाही, तू लग्नानंतर कर काय करायचं ते. तुला काय खायचं आहे ना, सगळं लग्नानंतर खा तू. असं त्या मुलीला ज्यावेळेस तुम्ही लहानपणापासून सारखं तेच 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 सांगताय, तिची अशी एक मेंटॅलिटी किंवा असा एक माइंडसेट तयार होतो की मी जर लग्न केलं ना तर हे सगळे प्रॉब्लेम्स माझे सॉल्व्ह होतील. आणि मग ह्या मुली लग्नानंतर मुलाकडनं खूप आवाजावी अपेक्षा करायला लागतात. त्या म्हणजे मुलांनी मला एकदम इंटरनॅशनल ट्रिपलाच फिरायला घेऊन जायला हवं आहे किंवा मला एकदम 5 स्टार रेस्टॉरंटमध्येच घेऊन जायला हवं आहे. असं का होतं त्या मुलींचं? कारण लहानपणापासूनच्या त्या त्यांच्या छोट्या 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 इच्छा असतात ना, त्या सगळ्या आईवडिलांकडनं निग्लेक्ट होतात. त्या सगळ्या आईवडील कुठेतरी इग्नोर करतात, कुठेतरी रिजेक्ट करतात. आणि त्या छोट्या 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 इच्छा मग एक मोठ्या इच्छेत परिवर्तित होतात. आणि मग मुलगी लग्नानंतर ज्यावेळेस सासरी जाते तेव्हा त्या सगळ्या इच्छांचा भार त्या मुलावरती पडतो. आणि मग ती मुलगी डिमांड करायला लागते की मला दर महिन्याला पार्लरला 50,000 मिळाले पाहिजेत, मला 5 स्टार हॉटेलशिवाय मी जेवणारच नाही, मला इंटरनॅशनल ट्रिप्सच पाहिजेत, मला इथे जाऊन फोटो काढायचे आहेत, मला तिथे जाऊन फोटो काढायचे आहेत. कारण तिच्या ज्या छोट्या छोट्या लहानपणापासूनच्या इच्छा आहेत त्या कोणी पूर्णच नाही केल्या. आणि तिला सारखं हेच सांगण्यात आलं की लग्नानंतर तू जे काही कर, तुला जे काही मनासारखं वागायचं आहे ना ते सगळं तू लग्नानंतर कर. तर जो पहिला 20-25 वर्षाचा कालावधी आहे तिचा की ज्याच्या आधी शी वॉज अनमॅरिड, तिचं लग्न झालेलं नव्हतं, त्या कालावधीमध्ये त्या मुलीची खूप घुसमट झालेली असते. तिने तिच्या सगळ्या इच्छा खूप दाबून ठेवलेल्या असतात, खूप इच्छा मारलेल्या असतात. आणि मग त्याचा कुठेतरी स्फोट लग्नानंतर होतो आणि ती ह्या सगळ्या इच्छांची जी भरपाई आहे ती नवऱ्याकडनं करायला प्रयत्न करते. ऑब्व्हियसली आत्ता कुठलाही मुलगा ज्यावेळेस त्याचाही संसार सुरू झालेला असतो, जस्ट काही वर्ष झालेली असतात त्याचंही जॉबमध्ये लागून, तो जस्ट सेटल झालेला असतो आणि कॅश फ्लोही इतका नसतो की तिची प्रत्येक डिमांड तो पूर्ण करू शकेल. आणि इथे कुठेतरी मग खटके उडायला सुरुवात होते. तर आईवडिलांना माझी विनंती आहे की कृपा करून मुलींच्या ज्या छोट्या छोट्या इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. त्यांच्यावरती विश्वास ठेवा. त्यांना पिकनिक्सला जाऊ द्या, त्यांना जिथे कुठे फिरायला जायचं आहे मित्रमैत्रिणींबरोबर तिथे जाऊ द्या, काही बाहेरच्या गोष्टी खाऊ द्या, काही हरकत नाही आहे. त्यांनी जर कधी स्ट्रीट फूड खाल्लं तर, कधी स्लीवलेस पंजाबी ड्रेस घालून जर त्या कॉलेजला जायचं म्हणतात तर त्यांना जाऊ द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा की त्या लगेच काही कुठल्या चुकीच्या मार्गाला जाणार नाही आहेत. ती तुमचीच मुलगी आहे, तिच्यावरती विश्वास ठेवा. हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग नंतर त्याचे परिणाम जे काही भोगायला लागतात ते तिला आणि तुम्हाला सुद्धा भोगायला लागणार आहेत. पहा विचार करून.